सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमची आवडती व्यक्ती म्हणजे काय तर तुमचं प्रेम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं प्रेम आपल्यापासून जर का दूर गेलेलं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की बऱ्याच दिवसापासून आम्ही खूप छान छान गप्पा मारत होतो आणि अचानकच काहीतरी झालं, ती व्यक्ती आपल्यापासून खूप लांब गेली आणि तिचा कॉल सुद्धा येत नाही. तिच्या कॉलचं तुम्ही खूप वाट पाहता, परंतु कॉलच येत नाही किंवा काही हालचाल होत नाही. त्यासाठी काय करायचं? तुमचं प्रेम, तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास आहे, तर मग अशा काही गोष्टी करा ज्याने नक्कीच तुमचं प्रेम तुमच्या जवळ येईल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, एखादी व्यक्ती तुमच्यापासून बऱ्याच दिवसापासून लांब आहे आणि ती जवळ येत नाही. कधी-कधी काय होतं, तर जबरदस्ती एखादी व्यक्ती आपल्या जवळ येण्यासाठी आपण काहीतरी उपाय करतो. परंतु जर का निसर्गाला काहीतरी वेगळंच मान्य असेल आणि ती व्यक्ती जर जवळ येत नसेल, तर तुम्ही जबरदस्ती करू नका. एखादी व्यक्ती तुमच्यापासून जर महिनाभर, 2 महिने जर लांब गेली असेल आणि तिला जवळ यायचं नसेल, त्या व्यक्तीला सोडून द्या. एवढ्या दिवस जर तुमची ती आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब राहू शकते, तर ती आयुष्यात कधीही तुमच्यापासून लांब जाऊ शकते. त्यामुळे कुठलीही जोर जबरदस्ती करू नका. आता जर का तुम्हाला असं वाटत असेल अगदी छोटंसंच काहीतरी झालंय आणि ती व्यक्ती पुन्हा तुमच्या जवळ यायला पाहिजे, तर उपाय नक्कीच करून पहा. आता काय करायचंय सांगते का? कुठल्याही दिवशी, कुठल्याही वेळेला हा उपाय करू शकता. परंतु बघा, शेवट काय असतं, कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे असतात. तुमचं प्रेम दोन्हीकडून व्यवस्थित पाहिजे, म्हणजे सपोर्ट हा दोघांचा एकमेकांचा पाहिजे. आता काय करायचं? आपल्या उजवा किंवा डावा हात, तुम्हाला माहिती आहे अंगठ्याच्या खालचा जो भाग असतो, हाताच्या अंगठ्याचा खालचा जो भाग असतो त्याला शुक्र पर्वत म्हणतात. आणि शुक्र पर्वत ज्याचा मजबूत असेल, शुक्र ज्याचा मजबूत असेल, त्याला प्रेम आणि लक्झरी जीवन नक्कीच जगता येतं. आता काय करायचं? मजबूत करण्यासाठी काय करायचं? आपण कुठल्याही दिवशी, शुक्रवार असेल तरीही चालेल किंवा कुठल्याही दिवशी, अंगठ्याच्या खालचा जो भाग आहे, त्याला थोडंसं आपण एखाद्या वाटीत थोडंसं पाणी घ्या. त्यात परफ्यूम किंवा तुमच्याकडे अत्तर असेल गुलाबाचं ते टाका आणि ते छानपैकी मिक्स करा आणि आपल्या अंगठ्याचा जो खालचा शुक्र पर्वत आहे त्याच्यावर थोडंसं लावा आणि ते एकामेकावर चोळून घ्या. हात दोन्ही एकामेकांवर चोळून घ्या. ते थोडंसं ड्राय झालं, अगदीच ड्राय झालं, की त्यानंतर हाताच्या शुक्र पर्वतावरच तुम्हाला 666 हा एंजल नंबर लिहायचा आहे आणि 11 वेळेला तुमच्यापासून लांब गेलेल्या व्यक्तीचा तुम्हाला नाव घ्यायचं आहे. तुमची जी पण कोणी प्रेमाची व्यक्ती असेल, ती स्त्री असेल किंवा पुरुष कोणीही असू शकतं. त्या व्यक्तीचं 11 वेळेला नाव घ्यायचं आणि हा उपाय तुम्ही रोजच्या रोज करायचा आहे, जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्या जवळ येत नाही. बघा, ह्या उपायाने लवकरात लवकर, ज्या क्षणी तुम्ही कदाचित करत असाल आणि त्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीचा फोन येऊ शकतो. अत्यंत प्रभावशाली आणि तुम्हाला माहिती आहे अंकशास्त्र किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याच्यातले जर काही आपण उपाय केले, तर आपल्याला नक्कीच 100% त्या उपायाचा फळ मिळू शकतो. परंतु बघा, प्रेम हे दोन्हीकडून व्यवस्थित असायला पाहिजे. दोघांचा सपोर्ट असायला पाहिजे, ना की एकट्यांचाच. काही गोष्टी आपण दोघांनी समजून घ्यायच्या असतात आणि त्यानंतरच काही उपाय करायचे असतात. आजचा छोटासा उपाय ज्यांना कुणाला हवा असेल, ज्या व्यक्तीपासून त्याचं प्रेम लांब गेलेलं असेल, त्या व्यक्तीला नक्कीच जाऊन शेअर करा. कारण प्रत्येकाचं प्रेम हे प्रत्येकाला मिळायला पाहिजे. आणि आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.